आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिंतूर शहरात सासरा सुनेच्या नात्याला काडीमा फासणारी घटना घडली असून सासऱ्याने स्वतःच्या 35 वर्षीय सुनेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध करत सुनेवर अत्याचार केल्याचा आरोप सुनेने दिनांक 19 मे रविवार रोजी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीत महिलेवर अत्याचार केला। या प्रकरणात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुधवार करत आहे। संशयित आरोपी सासरा हा माजी नगरसेवक तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चा मराठवाडा विभागीय प्रमुख आहे। दरम्यान पीडित सून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना ढसाढस रडत काय म्हणतात ते पहा। हकीम ने मेरे साथ जबरदस्ती करा, मेरे साथ में शारीरिक संबंध बनाने के वास्ते मुझे गाली गलौज मार पीट सब कुछ करा मेरे साथ में। वसीम को पैसे 500 दे के उसको पिला के सुला दिया और मेरे के ऊपर टॉर्चर करा कि मैं उसके साथ शारीरिक संबंध बनूं। सुहागण येथे 11 फूट लांबीचा मादी जातीचा अजगर पकडला। पूर्णा तालुक्यातील सुहागण येथे सोसायटीचे चेअरमन बालाजी नामदेव भोसले यांच्या शेत गट क्रमांक 265 मध्ये 11 फूट लांबीचे अजगर बऱ्याच दिवसापासून वास्तव्यात होते। बालाजी भोसले यांना शेतात विहिरीजवळ बऱ्याच वेळेस आढळल्यामुळे त्यांना भीती वाटत होती। त्यांनी सर्प अभ्यासक असलेले डॉक्टर विक्रम सारंग, सर्पमित्र नवनाथ सारंग यांना बोलावून घेतले व त्यांच्या विहिरीजवळ असलेल्या 11 फूट लांबीचे 8.5 किलोचे अजगर मादी जातीचे आढळून आला। अजगर काढण्यासाठी बराच वेळ लागला। अजगर पकडल्यानंतर मादी जातीच्या अजगराची 5 अंडी सुद्धा सापडले व त्यानंतर गावाकडे आणून गावातील नागरिकांना दाखविण्यात आले। मोठा अजगर असल्यामुळे गावातील नागरिकांनी अजगरला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। बालाजी भोसले यांनी सुटकेचा श्वास सोडल्यानंतर वन विभाग नांदेडला नोंद करून सोडून देण्यात आले। वन्यजीव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड येथील सर्प अभ्यासक डॉक्टर विक्रम सारंग, सर्पमित्र नवनाथ सारंग यांचे परिसरातून कौतुक होत आहे। सेलूत वीरशैव स्मशानभूमीचा दुरवस्थामुळे समाजात संताप। आज दिनांक 20 मे सोमवार रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना सेलू तालुके शाखेच्या वतीने सेलू येथील वीरशैव स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सर्वे नंबर 33 मध्ये वीरशैव लिंगायत स्मशानभूमी असून या स्मशानभूमीमध्ये सध्या परिस्थितीत स्मशानभूमीमध्ये डोजर ट्रॅक्टरने साफसफाई करणे आवश्यक आहे। जागा लेवलिंग करून गावातील सांडपाणी व नाल्याचे घाण पाणी पावसाळ्यात स्मशानभूमीत घुसून सर्वत्र खड्डे होतात व पाणी साचून दलदल होते। यामुळे मयतच्या अंत्यविधी करणे जिकिरीचे होऊन तीर्थाची विटंबना होते। वारंवार निवेदन देऊनही नाला पिंचिंग करून त्याचा कायम बंदोबस्त केला जात नाही। याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे वीरशैव समाजात संतापाची लाट पसरली आहे। स्मशानभूमीमध्ये बांधलेल्या विश्रांतीगृहामध्ये अत्यंत अस्वच्छता असून काही समाजकंटक येऊन जागेचा गैरवापर करत आहे। यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शिवकुमार नावाडे, सेलू तालुका प्रमुख निजलिंगप्पा तरवडगे, बाबनप्पा झमकडे, गुरुबसप्पा पंचगले, सुजित मिटकरी, प्रकाश साखरे, गणपतप्पा मिटकरी, सुनील नवघरे, गणेश केसरखाणे, कैलास मिटकर, दगडाया स्वामी, देवराव चौरे, प्रदीप डफुरे, मनोहर चालोदे, बालासाहेब क्षीरसागर, सुधाकर गबाडे यांनी दिला आहे। उद्या राज्यात जाहीर होणार 12वीचा निकाल। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या अंतर्गत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण 9 विभागात फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर होणार आहे। गोंधळा नागठाणा येथे पाणी टंचाईमुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती। जिंतूर तालुक्यातील गोंधळा नागठाणा येथे मागील अनेक दिवसापासून पाण्याची तीव्र टंचाई होत असून
येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून तापमानात वाढ झाली आहे। ग्रामीण भागात पाण्याची पातळी खालावली आहे। ग्रामीण भागात पाणी नसल्याने पाण्यासाठी महिलांना नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पाणी पुरवठा विभागाने पाण्यासाठी काहीच उपाययोजना राबवली नसल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे। गणपूर, गोंधळा, नागठाणा हे गट ग्रामपंचायत असून येथील ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांसाठी पाण्यासाठी उपाययोजना केली नसून महिलांमध्ये ग्रामपंचायत विरोधात रोष व्यक्त केला जात आहे। गोंधळा, नागठाणा येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे। सध्या नागठाणा येथे जलजीवन योजनेचे काम सुरू असून जुन्या विहिरीला खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे। नागठाणा येथील काही ग्रामस्थांनी या योजनेचे काम बोगस होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावं लागल्या असल्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पाण्यासाठी उपाययोजना राबवावी अशी महिलांमधून मागणी होत आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्यासाठी उपाययोजना तत्काळ न राबविल्यास येथील महिला ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। सेलू शहरातील जुने मित्र पुन्हा एकत्र। सेलू शहरात मुस्लिम समाजाच्या आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह आदी विविध प्रश्नावर 1990 ते 2000 या दशकात आंदोलने करून प्राण पेटविणारे समवैचारिक मित्र आज विशिष्ट मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले। पूर्वी या सर्व मित्रांनी मिळून समाजाचे अनेक मुद्दे शासन प्रशासनासमोर मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। तदनंतर पारिवारिक कारणास्तव ही मित्रमंडळी थोडी विखुरली गेली होती। आज जुनी मित्रमंडळी नवीन मुद्द्यावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी एकत्रित घौरी जावेद यांच्या निवासस्थानी जमली। यामध्ये शेख महमूद सर, जावेद घौरी सर, मोहम्मद हारून सर बागबान, पत्रकार मिर्झा अब्रार बेग, शेख नफीस टेलर, पत्रकार शेख आरिफ भाई, शेख शमशुद्दीन, शेख असद टेलर, पठाण दौलत खान, पठाण महबूब खान, शेख असगरसह आदींची उपस्थिती होती। मान्सून पूर्व नदी सफाई करण्याची मागणी। आगामी मान्सून जूनमध्ये राज्यात दाखल होत असून पूर्व तयारी म्हणून जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 शेजारील परिसरातून वाहणाऱ्या उलटी नदीचा मान्सून पूर्व सफाई करण्याची मागणी आज दिनांक 20 मे सोमवार रोजी जिंतूर नगरपालिकेला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक 8मधून उलटी नदी वाहते। पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नदी पात्र लगतच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान होऊ शकते। त्यामुळे मान्सून पूर्व सफाई करून पूर्व खबरदारी घ्यावी अशी मागणी सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते युवराज भैया घनसावत, सय्यद जाबीर यांची स्वाक्षरी आहे। परभणी जिल्ह्यातील 550 हज यात्रेकरूंना मोफत औषधी किटचे वाटप। परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात 19 मे रविवार रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व हज यात्रेकरूंना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हज यात्रेदरम्यान वापरण्यात येणारी डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, लूज मोशन, मळमळ, अंगदुखी, ORS पावडर आणि विशेषतः फंगस क्रीमचे अत्यंत आवश्यक आहे। या सर्व वस्तूंचा एक किटचे वाटप सेलू शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफीसर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी शोएब हाशमी, मोहम्मद इफ्तिखार, मोहम्मद जुबेर यांच्या सहकार्याने 550हून अधिक हज यात्रेकरूंचा सेवेसाठी औषधी किटचे वाटप करण्यात आले। मोफत औषध किट वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद दानियाल, मोहम्मद मुजम्मिल, मोहम्मद अजहान, मोहम्मद जुनेद, मोहम्मद आवेस, मोहम्मद फरहान, मोहम्मद अफरोज, अब्दुल वासी, सय्यद हमीद भाई यांनी अथक परिश्रम घेतले।